गुड आफ्टरनून. आवाज येतोय? अचानक सर्वांना जॉईन व्हायला सांगितलं. एक महत्वाचं असं सेशन आहे, त्यामुळे सर्वांना विनंती केली आणि तुम्ही सर्वजण जॉईन झालेला आहात. अ, आज तुम्हाला म्हणजे खरं तर तुमच्या सर्वांचं भाग्य म्हणेल मी. आज महाराष्ट्र ज्या माणसाला महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ज्या व्यक्तीला फॉलो करतो, ते सुधाकर लेंडवे सर आज या ठिकाणी आलेले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी कधी पण म्हणत असतो बघा, की स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली, की हे व्यसन असं आहे, की एकदा लागलं, की ते एक जोपर्यंत आपली ड्रीम पोस्ट मिळत नाही, तोपर्यंत ते थांबत नाही, ते स्वस्थ बसू देत नाही किंवा एज बार होईपर्यंत ते स्वस्थ बसू देत नाही. त्याच्यात खूप एक सकारात्मक असं जर आपण सगळा प्रवास बघितला, तर मला वाटतं 2008-9 ला सुरुवात. 2009 ला सुरुवात. 2009 एस-टी-आय, ए-एस-ओचं सिलेक्शन. त्याच्यानंतर परत नायब तहसीलदार असेल, एल-आर असेल, त्याच्यानंतर परत असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून असिस्टंट रजिस्ट्रार. त्याच्यानंतर मागच्या राज्यसेवा 2021च्या परीक्षेमध्ये पूर्ण राज्यामध्ये 4थ्या क्रमांकाने सुधाकर सर उत्तीर्ण झाले आणि हां, हो, वाजवायच्या असतात टाळ्या. माझी माझी दहशतच खूप जास्त आहे. म्हणजे ते टाळ्या वाजवताना पण असं विचार अ, आणि विशेष म्हणजे इंग्रजी, मराठी या 2 विषयांच्या मध्ये 100 पैकी 88.5 मार्क्स. 100 पैकी इमॅजिन आपण करू शकतो. 100 पैकी 88.5 मार्क्स त्यांना मिळालेले होते. पण ह्या सगळ्यांच्यामध्ये की मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो, की नथिंग सक्सीड लाइक सक्सेस. यशासारखं दुसरं काही नसतं. पहिलं यश खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर व्यक्तीचा जो आत्मविश्वास आहे, तो एवढा वाढत जातो, की मग तो पुढे कधीही स्वस्थ बसू देत नाही. पण या सगळ्यांच्यामध्ये, की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाही, मी नेमका कसा आहे, मी किती हुशार आहे किंवा मी नेमकं काय केलं पाहिजे, माझ्यातल्या उणिवा कुठल्या आहेत, माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, ह्याची ज्याला पटकन जाणीव होत नाही ना, त्याला यश मिळणं खूप कठीण होतं. आणि सुधाकर सरांच्या बाबतीमध्ये मला ते प्रकर्षानं जाणवतं, की आपल्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, त्या त्यांना माहिती असतात. वीकनेस जे आहेत, ते वीकनेस स्ट्रेंथ कशी होतील ह्याच्यासाठी ती त्यांची धडपड आहे. ती खूप वेगळी आहे. म्हणजे मला आठवतंय 2021च्या परीक्षेच्या आदल्या दिवशी मराठीचा पेपर होता आणि त्यांनी मला फोन केला होता. सर म्हणे, "एकदा अभ्यास तर खूप झालाय म्हणे, पण एकदा तुमच्याकडून रिव्हिजन झाली तर बरं वाटेल." आणि मी अचानक मग त्या दिवशी खरं तर त्यांनी सांगितलं म्हणून मी YouTube लाईव्ह घेतलं. कारण अ, भेटणं शक्य नव्हतं आणि त्या दिवशी मी ते रिव्हिजन लेक्चर घेतलं. सुदैवाने त्यातले बरेच प्रश्न सुद्धा त्या पेपरमध्ये आलेले होते. सरांच्या कमेंट्स आहेत त्या व्हिडिओ खाली. या मिनिटाला सरांनी हे सांगितलं होतं आणि हा प्रश्न परीक्षेला आला होता. म्हणजे ह्याच्यातून काय होतं, की एवढ्या सगळ्या 2009 ते 2023 आपण जवळपास 15 वर्षाचा हा प्रवास आणि 15 वर्ष आपण त्या अभ्यासामध्ये राहणं, या सगळ्या प्रवासामध्ये संसार आहे, मुलं आहेत, नोकरी आहे, या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून म्हणजे केवळ त्यांच्या बाबतीत असं नाहीये, की त्यांनी फक्त अभ्यास केलेला आहे. तुम्ही आता सर्वजण फक्त अभ्यास करताय. नोकरी, शासकीय सेवक आणि तेही अशा नोकऱ्या होत्या, की मंत्रालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हटल्यावर आपल्या लक्षात येतं, की ए-एस-ओ आहे म्हटल्यावर मी स्वतः अनुभवलंय. मी 1.5 वर्ष नोकरी नाही करू शकलो. मी राजीनामा दिला. त्याच्यानंतर परत नायब तहसीलदार असेल किंवा असिस्टंट रजिस्ट्रार असेल, ही अशी पदं आहेत, की जिथे वर्कलोड प्रचंड जास्त असतो. त्याचबरोबर संसार आहे. हे सगळं सांभाळून त्यांनी जो अभ्यास केला आणि शेवटपर्यंत म्हणजे ते आजही विद्यार्थी आहेत. हे खूप सगळ्यात महत्त्वाचं, की आता सुद्धा आपल्याला नवीन काहीतरी मिळवायचंय, नवीन काहीतरी शिकायचंय, ही त्यांची धडपड असते आणि त्या सगळ्यांचा तुम्हाला या सगळ्या प्रवासात फायदा व्हावा, या दृष्टिकोनातून खरं तर ते स्वतःहून त्यांनी काल मला फोन केला, "सर मी येतोय
आणि या ठिकाणी आले म्हणजे बाकीच्याच ठिकाणी लोक त्यांना भेटण्यासाठी धडपडत असतात तिथपर्यंत जाण्यासाठी, त्यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी. आणि आज आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत, की ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेत. त्याच्या अगोदर खरं तर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला योगच आला नव्हता, की कारण आपण ते पण खूप बिझी होते. एक क्लासच्या वतीनं छोटासा सत्कार आपण त्यांचा करू. श्रीफळ त्याच्यात असेल तर श्रीफळ नसलं तरी चालतंय. काढायला लागेल. ट्रॉफी आपल्या नेम हे नुसतं थँक्यू. ऑल दी बेस्ट तुमच्या सगळ्या करिअरसाठी. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मलाही माहिती आहे तुमचा वेळ महत्वाचा आहे. तर त्याच्याबद्दल त्याचा अनुदानी माझ्या प्रत्येक वेळेला तोंडातून त्याच्याबद्दल असं बोलण्याचं पण खूप आहे परत. आणि याच्या अगोदरही बऱ्याचदा मी बोललेलो आहे खरं तर. की त्याला असं आहे. सवय नाही. कारण जरा जास्तच मोठी ओळख करून दिली. बसत ठीक आहे. ओके ठीक आहे. सर्वात प्रथम सरांचा आभार, मला सत्कारासाठी आज बोलवलं इथं. आणि खरं तर सरांचे आभार ह्याच्यासाठी, मला 2009ला नायगावला मी आलो होतो. त्यावेळी एका शाळेमध्ये आपलं क्लास चालू होता त्यावेळी. मग तेव्हापासून संपर्क होता. पण 2000 मला वाटतं 17-18ला पुण्यात तुम्ही ज्यावेळी आला, 19ला मात्र मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला फार मोठं एक ह्युमन रिसोर्स इथं मिळालंय आणि ही संधी आपण सोडता कामा नये. त्यामुळे मी त्या टेस्ट सिरीजला मुद्दाम तुमच्याकडे यायचो आणि टेस्ट सिरीज करायचो. कारण टेस्ट सिरीज करायचा उद्देश माझा एवढा असायचा की एका पेपरमध्ये पूर्ण विषयाची रिव्हिजन व्हायची तुमच्याकडून. आणि माझा जो काही अभ्यास चालू होता त्याचं व्हॅल्यू ॲडिशन फार मोठ्या प्रमाणावर व्हायचं. 2021 मध्ये तुम्ही उल्लेख केला तसं त्या लेक्चरला सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं की सर एक रिव्हिजन तुम्ही लेक्चर घ्या युट्यूबला, कारण मला फिजिकली तुमच्यापाशी येऊन ते करणं शक्य नव्हतं. ते तुम्ही घेतलं होतं त्यावेळी, चांगलं आठवतंय. आणि त्याचा निश्चित मला फायदा झाला. माझा प्रवास थोडक्यात सांगतो, प्रवासच म्हणेन मी, कारण असं फार प्रवास वगैरे शब्द मोठी मोठी लोक वापरतात. प्रवास या अनुषंगाने की बराच कालावधी मी या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये होतो. 2010 मध्ये 2009 पासूनच असं हे काहीतरी सुरू करायचा अभ्यास वगैरे असं चालू होतं. आणि पूर्ण एमपीसीचा आवाका मला काही जास्त माहिती नव्हतं. एक सेल्स टॅक्सची एक्झाम दिली, ह्याची कंबाईनची एक्झाम दिली, त्यावेळी वेगळ्या होत्या एक्झाम. आणि माझं असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं. 2011 मध्ये मी तिकडे जॉईन केलं. पण त्याच्या अगोदर मी 2006 पासून IT मध्ये होतो. 2006 ते 2011 पर्यंत होतो. आणि 2011 मध्ये जोपर्यंत ही एक्झाम वगैरे झाली तोपर्यंत कळलं आपल्याला UPSC वगैरे करता येऊ शकतं, किंवा इंटरेस्ट मला तयार झाला त्याच्यामध्ये. 2010 मध्ये मी माझा जॉब सोडला आणि सियाक आपलं माहिती असेल सगळ्यांना, सियाकची इन्स्टिट्यूट माहिती आहे ना, सियाक माहिती आहे. सियाकला मी तिथं माझं ॲडमिशन झालं आणि मी तिथं जॉब सोडून तिथं कंटिन्यू अभ्यास केला. माझ्याकडे UPSCचे अटेम्प्ट फार कमी राहिले होते. मी फार उशिरा ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आलो होतो. आणि तिथं मी 3 अटेम्प्ट होते, तिन्हीच्या मेन्स दिल्या, पण माझं काही होऊ शकलं नाही. आणि पॅरलली मी इकडे MPC लगेच शिफ्ट झालो आणि माझं 2015 मध्ये माझं इकडं नायब तहसीलदार सिलेक्शन झालं. पण ते क्लास 2 वगैरे असं मला म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट त्या पदांबद्दल,
मला क्लास 1 वगैरे असं काहीतरी झालं तर असं बरं वाटेल. कारण एवढं आय-टी वगैरे सोडून आलोय आणि मग इकडं कसं क्लास 1 व्हायचं हे ध्येय होतं सगळ्यांचं असतं. मग मी सुरू केला अभ्यास. नायब तहसीलदार असताना सुद्धा अभ्यास चालू होता. 2017ची जी एक्झाम होती, त्याच्यामधून मला असिस्टंट रजिस्ट्रारची पोस्ट मिळाली आणि ती 2019 मध्ये आमचं जॉइनिंग झालं तिकडं. पण तोपर्यंत माझी यू-पी-एस-सी अटेम्प्ट संपले होते आणि मी पूर्ण वेळ आता शिफ्ट झालो होतो. पूर्ण एम-पी-एस-सी करायचं. पण जॉब करणाऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतो, की त्यांना फक्त एक्झामच्या वेळेलाच अभ्यास करायला मिळतो. म्हणजे वर्षभर ते अभ्यास करू शकत नाहीत. कारण तेवढं एकतर मोटिव्हेशन राहत नाही आणि जनरल जो एम-पी-एस-सी स्टुडंट असतो, तो वर्षातल्या सगळ्या एक्झाम देतो. म्हणजे नॉन गॅझेटेड पासून क्लास 1च्या काही यू-पी-एस-सी पण देतात. त्यामुळे तुम्ही सतत अभ्यासामध्ये असता. पण जे जॉबला असतात त्यांचा इश्यू आहे, की ते एक्झाम वर्षातून एकच देतात. कारण त्यांना नॉन गॅझेटेड देऊन तर काही फायदा नाही. क्लास 3 पण काय म्हणजे द्यायचा काही कधी संबंधच येत नाही. त्यामुळे अभ्यास वर्षातून एकदाच एक्झाम पुरता होतो ना. आपण किती जरी म्हटलं, तर त्या एक्झामच्या आधीच आपला अभ्यास होत असतो. आपण काय असं वर्षभर प्लॅन करतही असतील काही लोकं, पण मला ते काही शक्य नव्हतं. मग त्यामुळं व्हायचं असं, की एक्झामच्या आधी 1-2 महिना अभ्यास आणि तो काही तेवढ्या लेव्हलचा व्हायचा नाही आणि त्यामुळं सिलेक्शन थोडक्यात आपलं राहून जायचं. म्हणजे माझे तुम्ही जर मागचे रिझल्ट काढले सगळे बघितले ना, तर तुमच्या लक्षात येईल, की क्लास 1 किती मार्कात जायचो मी. क्लास 2 मी अर्थात टाकत नव्हतो. आणि मग 2020ला माझा शेवटचा अटेम्प्ट होता. 2020च्या मेन्सला म्हणजे ती मेन्स झाली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2021 मध्ये. शेवटचा अटेम्प्ट होता. माझे अटेम्प्ट संपले होते आणि त्या अटेम्प्टला मला 399 मार्क आले. मी हे झालो म्हणजे पूर्ण की एकतर एंड झाला पूर्ण आपल्या ह्या एम-पी-एस-सी करिअरचा आणि त्यामध्ये शेवटच्या अटेम्प्टला आपल्याला एवढे मार्क. तर माझ्यासाठी प्रवास सगळा संपला होता हा. पण नेमकंच त्यावेळी तत्कालीन सरकारनं कोविडमध्ये ज्या लोकांना अटेम्प्ट गेलेत त्यांच्यासाठी अटेम्प्ट दिले आणि तो मला अटेम्प्ट मिळाला. 2000 डिसेंबरमध्ये तो जी-आर आला आणि ती एक्झाम मी जानेवारी 2022ला एक्झाम झाली प्रिलिम आणि त्याची मेन्स होती मेच्या पहिल्या आठवड्यात. मग आता आपला संपलंय सगळं म्हणजे नाही का आपण करायचे तेवढे प्रयत्न केले आणि आपल्याकडून झालं नाही. हा विचार करून मी अभ्यासाला सुरुवात केली आणि तिथून मग हे सगळं जे काही दिसतंय ते पुढच्या 6 महिन्यामध्ये एक स्वतःकडून मी थोडं ज्या अपेक्षा ठेवायचो, जेवढा की माझं झालं पाहिजे, माझं नाही झालं तर काय? किंवा मी मी क्लास 1 व्हायला आलो, तर हे काय क्लास 2 वगैरे. ह्या सर्व गोष्टी बाजूला काढल्या आणि अभ्यास केला आणि त्यात झालं. अ, माझं 10वी पर्यंतचं किंवा 12वी पर्यंतचं माझं एज्युकेशन चांगलं होतं. म्हणजे असा तुम्हाला हे पण नको एक गैरसमज वगैरे नको व्हायला, की निघायला नको, की बाबा इतकी वर्ष अभ्यास आणि त्यातून होतं वगैरे असं. काही गोष्टी पण पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो, की माझं मी स्कॉलरशिपला होतो. रँकमध्ये होतो. 10वीला चांगले होते, 12वीला चांगले होते. इंजिनिअरिंग झालंय माझं. एल-एन-टी सारख्या कंपनीत मी जॉब केला. त्यामुळं अकॅडमिकली मी खूप चांगला होतो. हे माझे पॉइंट होते. पॉइंट याच्यासाठी, की मला माहिती होतं आपल्याला काय करायचं आणि ह्याला किती काय लागणार आहे काय. त्याचबरोबर मला ग्रामरची आवड होती. पहिल्यापासून आवड होती. परंतु ज्या टेक्निकली अभ्यास करायला पाहिजे तसा काही माझा झालेला नव्हता किंवा त्या पद्धतीने मी करायचो नाही. मोरावाळे जे पुस्तक आपण वापरतो, जे मी वापरायचो, त्याच्यामधल्या काही गोष्टीच मी करायचो आणि बाकी गोष्टी ऑप्शनला टाकायचो. ऑप्शनला टाकणे हा माझा एक भाग बनला होता. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसायचा. 2 महिन्यामध्ये पूर्ण अभ्यास आणि रिव्हिजन ह्या गोष्टी मला शक्य नसायच्या. त्यामुळे ऑप्शन हा नेहमी ठेवायचो मी. फक्त ते ऑप्शन मी माझा काढून टाकला. पूर्ण अभ्यास पूर्ण केला. आणि इंग्रजी, मराठीला ना व्होकॅबला आपण लक्ष देत नाही अजिबात. तर व्होकॅबसाठी मी विशेष प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी मला सरांचं जे व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे, बघितलं की सगळ्यांनी? त्या पुस्तकाचा प्रचंड फायदा झाला. कारण एकाच ठिकाणी मला सगळं कंपाइल्ड आणि इटिमॉलॉजीपासून ते नाही का आपण होमोनिम म्हणतो किंवा जे काही व्होकॅबमध्ये येतं, ते सगळं मी सिरियसली केलं त्यावेळी. आणि त्यामुळं आणि सरांचे ऑनलाईन जे लेक्चर होतात, ऑनलाईनच मला शक्य होतं. तुम्हाला मगाशी म्हटलं मी. तर त्याच्यावर प्रत्येक टॉपिकला जे काही अपवादापर्यंत कसं होतंय, आपण सोडवायला घेतलं एखादा वर्णमाला घेतलं. वर्णमाला किती आहेत, काय आहेत नाही का त्याचं वर्गीकरण वगैरे. पण पुढे जाऊन कुठेतरी अपवादाचे एक प्रश्न असतात. अपवाद म्हणजे थोडं वेगळे प्रश्न, अवघड प्रश्न ज्याला म्हणतो आपण. अवघड नसतं ते. ज्यावेळी ग्रामरचा तुमचा चांगला अभ्यास होईल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की हे काही प्रश्न असतात. त्या प्रश्नांना आपल्याला लॉजिकली उत्तर द्यावं लागतं. म्हणजे जे आपल्याकडे आहेत, जे आपण कन्सेप्ट शिकलोय सगळे, त्याचं इम्प्लिमेंटेशन तिथे करावं लागतं. तर तिथपर्यंत जाणं हे मला शक्य नसायचं. मी वरचं-वरचं करायचो आणि कॉन्फिडन्स आहे, की नाही बाबा आपलं झालंय.
आणि माझे मार्क्स सुद्धा जर ग्रामरचे बघितले तर मला आत्तापर्यंत चांगले मार्कच आहेत, 70+ आहेत मार्क. पण इतका मोठा जो काही जंप झाला त्यामध्ये मला वाटतं की सरांचे जे मी काही लेक्चर्स केले आणि त्याच्यामुळे जो फ्लो आला मला चांगला, त्या फ्लोचा आणि कन्सेप्ट क्लिअर करणं त्या वेळेला. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल सरांची टेस्ट झाल्यावर तुम्ही जर ग्रामर बघत असाल तर सर तिथंच थांबून म्हणजे सांगून तो प्रश्न संपवत नाहीत. पूर्ण तो कन्सेप्ट घेतात प्रत्येक वेळी तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर. मग इतक्या रिव्हिजन झाल्या त्या लेक्चर केल्यामुळं की त्याचा प्रचंड फायदा मला माझ्या मराठी ग्रामरमध्ये म्हणजे झालं की माझ्या पूर्ण मार्कांमध्ये बघितलं पेपर 1चे मार्क आणि ग्रामरचे मार्क. तर याच्यामुळंच जी काही रँक आली ती आहे. अर्थातच ह्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये ना बरीच लोक आहेत की ज्यांना माझ्यापेक्षा सुद्धा चांगले मार्क आहेत GS ला. पण कधी-कधी ते स्ट्रोक ऑफ लक म्हणतो की नाही, म्हणजे काहीतरी म्हणजे मराठी इंग्रजी चांगलं चालणं, लेखीला सुद्धा चांगले मार्क येणं आणि इंटरव्ह्यू सुद्धा चांगलं मनासारखं मार्क येणं. ह्या गोष्टी कुठेतरी घडल्या आणि त्यामुळे हे झालं. तर असा हा थोडक्यात अभ्यासाचा प्रवास होता. आपण काय करूया, अभ्यासाबद्दल काय होतंय माझी तयारी मी ज्या पद्धतीने करायचो त्याच्याबद्दल बोलणं थोडं हे होईल कारण मी जॉब करतोय. आता तुमच्यातले किती लोक जॉब करतात मला माहिती नाही. कारण काही लिमिटेशन असतात जॉब करणाऱ्याला. तर त्या अनुषंगाने मी केला अभ्यास. पण जर इन जनरल जर तुम्हाला काही विचारायचं असेल, म्हणजे तुमच्या काही क्वेरीज असतील, तर आपण त्या थोड्या प्रश्न स्वरूपात घेऊया. म्हणजे काय होईल मी एकटाच बोलतोय आणि तुमचं प्रश्न तुमच्याजवळ राहिले आणि ते निराकरण झालं नाही, तर असं नको व्हायला. फक्त एक सांगेन की अभ्यास किती वेळ करता ते ते मी आता जे काही बोलणार आहे ते तुम्ही झालंय तुम्ही YouTubeला ते सगळ्यांचं ऐकून झालंय, वाचून झालंय. काय असं काही फार वेगळं येणार नाही. पण 2-3 गोष्टी ज्या मला जाणवतायत की हे कशामुळं मला यश मिळालं. ज्याला मी म्हणजे रँकमध्ये येणं हे जर ह्याला यश म्हणत असेल तर ते कशामुळे झालं? एवढं सांगतो तुम्हाला, की एक गोष्ट आहे की तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. दररोज तुम्ही अभ्यास करताय की नाही? किंवा अ, न किती अभ्यास करताय? 12 तास, 14 तास मी बसतोय का? याच्यापेक्षा तुम्ही इफेक्टिव्ह अभ्यास चांगला तुमचा किती होतोय याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे आता मी ऑप्शनला टाकणं म्हटलं. सिलेबस तुम्ही किती कव्हर करताय याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? तुमच्याकडे सिलेबस पाहिजेच. सिलेबसची कॉपी तुमची आता तुम्ही सगळे राज्यसेवाले आहेत का? राज्यसेवावाले आहेत? बरं ठीक आहे. PSI वगैरे म्हणजे कंबाईनवाले पण असतील. सिलेबस तुम्हाला पण दिलाय ना? तर आपल्याला जो दिलाय तो सिलेबस आपल्याला माहिती आहे का? कधी-कधी हा टॉपिक कुठल्या सिलेबसमध्ये इथपर्यंत ॲक्चुअली आता म्हटलंय म्हणजे आपण सिलेबस घ्यायचा आणि पाठ करत बसायचं असं पण नाहीये. आपण सतत जर बघत राहिलो ना तर लक्षात येतं. कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्याकडं. किती वेळ बसता त्यापेक्षा किती चांगला अभ्यास तुम्ही करताय. मग याच्यासाठी एक गोष्ट त्याला काय करायचं आपण पुढे बोलू. दुसरी गोष्ट लागते बघा तुम्ही जे काही वाचताय ते सकस आहे का? तर नाही शुद्ध बीजापोटी नाही का? फळे रसाळ गोमटी. तर ते तुम्ही वाचताय ते सकस आहे का? हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही ज्यातून वाचताय ते जर वरवरचं असेल, तर ते तुम्हाला रिझल्ट नाही कारण तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत आणि कन्सेप्ट नाहीत क्लिअर झाले. आता बघा तुम्ही आता एक्झाम बघत असाल ना, तर कन्सेप्ट जे चांगले आहेत त्याला प्रश्न सोपे जातायत किंवा ते सुटतायत. आपल्याला असं वाटतं की अरे हा प्रश्न किती अवघड आहे, याचं उत्तर कसं दिलं? मग एका प्रश्नासाठी आपण सगळं शोधत बसतो. तर त्याच्यामागे कन्सेप्ट असतात, हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर तिसरी गोष्ट मागे आलेले जे प्रश्न आहेत. आपल्याला जर सिलेबस माहिती असेल ना, तर आपल्याला माहिती असेल हा प्रश्न कुठल्या ह्याच्यामधला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न बघितल्यावर कळलं पाहिजे हा सिलेबसच्या कुठल्या टॉपिकमधला आहे. त्या टॉपिकचे इन अँड आउट तुम्हाला माहिती पाहिजे. त्या टॉपिकला फॅक्च्युअल बाजू असतात, कन्सेप्च्युअल बाजू असतात. फॅक्च्युअल बाजू तुम्ही लिहून त्याची रिव्हिजन करताय का? आणि कन्सेप्च्युअलला कसं आहे, तुम्ही कन्सेप्च्युअल प्रश्न सोडवताय का? आता एकदा कन्सेप्ट तुम्ही वाचला. उदाहरणार्थ आपण मान्सूनची प्रक्रिया आपल्या ह्याच्यामध्ये आहे. ते प्रश्न एकदा तुम्ही वाचला. त्याचा कन्सेप्ट तुम्ही वाचला. म्हणजे ज्यांनी NCERT वाचली असेल, त्यांना माहिती आहे की ते आपल्या नॉर्थ वेस्ट जो आहे आपला वायव्य भाग जो आहे भारताचा, तिथे हाय प्रेशर तयार होतं. बरोबर आहे. हाय प्रेशर तिथे तयार झाल्यामुळे काय होतं, भारतामध्ये मान्सून येतच नाही आतमध्ये. ज्यावेळी ते हाय प्रेशर निघून जातं आणि जो जेस्टीम आहे, जो हिमालयाच्या खालून आहे, तो ज्यावेळी हिमालयाच्या वरून जातो, ज्यावेळी हिमालयाच्या वरून जातो त्यावेळी काय होतं, हे जे खालचे साउथ वेस्ट वारं जे आहे, नैऋत्य वारं ते असं व्हायला सुरू करतं आणि त्यानंतर मान्सूनच्या पुढच्या डेव्हलपमेंट होतात. मान्सून ब्रेक होतो, मान्सून रिटर्न होतं, बऱ्याच गोष्टी आहेत. कन्सेप्ट एकदा माहिती असला ना, तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जायची गरज पडत नाही.
पण तुम्ही जर भारताच्या मान्सून बद्दल बघितलं तर त्याच्यामध्ये 100 आयसो हाईटची म्हणजे 100 पाऊस पडण्याची जी काही लाईन आहे ती तुम्हाला माहिती असेल, किंवा तुम्हाला कोपेनचं क्लासिफिकेशन माहिती असेल, वाचलंय ना सगळ्यांनी, किंवा ट्रेवार्ताचं असेल, किंवा स्टमचं काही क्लासिफिकेशन, ॲग्रो झोन्स असतील. ह्या गोष्टी ह्या फॅक्च्युअलमध्ये मोडतात जास्त. पण ह्या फॅक्च्युअल गोष्टी कधी लक्षात राहतात आपल्याला, जर आपलं कन्सेप्च्युअल चांगला असेल तर. किंवा तुम्हाला लॉजिक लावायचं आहे, की बाबा भाताची शेती कुठल्या भागात जास्त होते. उदाहरण साधं सोपं. तर तुम्हाला माहिती आहे की ते 100 च्या लाईनच्या पलीकडेच होतं. मग ते 100 लाईन कुठून सुरू होते? ओरिसा वगैरे कोण-कोण येतं? कर्नाटकाचा कुठला भाग येतो, कुठलाही येत नाही. तामिळनाडू असेल. ह्या गोष्टी असतील. ह्या गोष्टी ह्या कन्सेप्च्युअल आणि काय म्हणतो आपण त्याला, फॅक्च्युअल, ह्या दोन्हीमध्ये तुमचं किती बॅलन्स होतोय. काही टॉपिक असतात पूर्णपणे फॅक्च्युअल असतात पूर्णपणे. तिथं डोकंच लावायचं नाही अजिबात. पाठच करायचंय. ठीक आहे. पण त्याच वेळी काही प्रश्न हे तुमचे कन्सेप्च्युअल असतात. ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमचं आहे का? ज्याचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगला आहे 100% त्याला फॅक्ट्स पाठ करायला सोप्या पडतात. तुम्हाला जर भारताच्या जिओग्राफी माझा आवडता विषय म्हणून त्याची उदाहरणं कदाचित जास्त येतील. जो आपला पेनिन्सुला आहे भारताचा, त्याच्यामध्ये जे काही हिल्स आहेत, तुमचं जर ह्याचा अभ्यास चांगला असेल, कशाचा? टोपोग्राफीचा, ज्याला आपण खडकांची खडक आपले तयार कसे झाले, कडप्पा असेल, गोंडवाना सिरीज असेल, खालच्या त्या माहिती असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक कुठली कुठली खनिज कुठं सापडतात हे लॉजिकलीच तुम्ही बरोबर मारू शकता. आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये बेसाल्ट आहे पूर्ण, बरोबर आहे. कुठं बेसाल्ट नाहीये अजून? विदर्भात. या दोनच ठिकाणी खनिज तुम्हाला सापडतात. कारण बेसलची जाडी काही ठिकाणी 3000 मीटर पासून ते 700-800 मीटर पर्यंत तो उतार वगैरे आपला गोदावरी किंवा भीमेचा जो काही त्रिभुज प्रदेश, सॉरी, त्याचं खोरं वगैरे जे काय आहे, तर 3000 मीटर जोपर्यंत तुम्ही खोदत नाही तोपर्यंत तुम्हाला खनिज सापडणारच नाही इकडं. कारण तो ऑलरेडी त्या खनिजावरती तो त्याचा बेड आहे वरती. ठीक आहे. त्यामुळे इथं आपलं काहीच सापडणार नाही. फार तर काय सापडतं आपल्याला पठारावरती, नांदेड भागामध्ये वगैरे चुनखडी सापडते. ह्याच्या पलीकडे जास्त काही आपल्याला मिनरल दिसत नाहीत. पण जिथं हा जो लावा फ्लो थांबला, तिथून पुढे आपण जर गेलो, वर्धापासून पुढे गेलो, तिथं आपल्याला सगळे मिनरल सापडतात. ठीक आहे. त्याच्याच पलीकडे गेलो तर आपल्याला छत्तीसगडचा खालचा भाग आहे. खाली गेलो कालाहांडी वगैरे ओरिसाचा भाग आहे. बरोबर आहे. तसंच खाली आलो आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये खाणी सापडतात. ठीक आहे. हा आपला जो डेक्कन ट्रॅप ज्याला म्हणतो, किंवा कोकणामध्ये अजिबात नाही, कारण तिथं खचलंय ते सगळं, आणि त्यामुळे सर्व जे कोकणामध्ये आपल्या लोहखनिजापासून जे सगळे तांब्यापासून सगळे मिनरल इकडे सापडतात. तर हे फॅक्च्युअल ज्यावेळी वाचायला जाऊ आपण, डायरेक्ट जर कुठल्या तरी पुस्तकात टेबल दिला असेल की सापडणारी खनिजे, चंद्रपूरला काय सापडतं, नागपूरला आयर्न, तुमचं मॅंगनीज सापडतं, हे सापडतं. आपण ज्यावेळी असं बघतो तर ते फार हे होतं, म्हणजे किंवा आयोगाने विचारलं बॉक्साईटच्या खाणी कुठं कुठं सापडतात. सोपा प्रश्न म्हणतो, पण त्याच्या अंडरलाईन त्याचे जे कन्सेप्ट आहे ना, हे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत हे तेवढं स्ट्रॉंग होणार नाही. आणि आता जी वाढलेली कॉम्पिटिशन बघता, कन्सेप्च्युअलकडे थोडं लक्ष द्या. कारण फॅक्च्युअल आता जवळपास सगळ्याच मुलांचं पाठ झालंय. काय त्याला कुठला तरी एक ठोकळा असतो, ते फॅक्च्युअल केलं पाठ की होऊन जातं. मग कन्सेप्टला काय करणार? त्याच्यासाठी आपलं कन्सेप्टकडे लक्ष द्यायचं आहे. कन्सेप्ट सिलेबसमध्ये जर दिलं असेल तर एखादा टॉपिक आहे तर कन्सेप्टचा भाग कुठला आहे, काय आहे? ठीक आहे. टॅक्सेशन विषय आहे. टॅक्सेशन मग डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस. मग डायरेक्ट टॅक्सेसचा कन्सेप्ट काय आहे? इम्पिडन्स ऑफ टॅक्स आणि इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, इन्सिडन्स ऑफ टॅक्स आणि इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, ही गोष्टी आपल्याला कळल्यात का आतून? अचानक एखादा टॅक्स दिला आपल्याला, याचं सांगा हा दोन्ही एकावरच आहे की वेगवेगळं आहे, त्याच्यावर ठरवतो ना डायरेक्ट टॅक्स की इनडायरेक्ट टॅक्स आपण, बरोबर ना? आघात, कराघात आणि काय म्हणतो मराठीमध्ये त्याला, इम्पॅक्टला कराघात म्हणतो ना आपण, आणि इन्सिडन्सला काय म्हणतो, कर जबाबदारी असेल कदाचित. कर कुणी पे करायचा आणि कुणावर ऍक्च्युअल तो हे आहे, हे जर माहिती असेल तर आपल्याला टॅक्सेशन सोपं जाईल. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये कन्सेप्टच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला चांगल्या माहिती पाहिजेत, आणि फॅक्च्युअल गोष्टी सुद्धा आपल्याला पॅरलली करायच्या आहेत. फक्त फॅक्च्युअल करायला गेलं तर ते होणार नाही. जगाच्या भूगोलाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या खंड निहाय जर तुम्ही अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी तुमच्या तिथे लक्षात येतात. जर ते कन्सेप्च्युअल असेल तर ते जास्त लक्षात राहतं. तर असं इथून पुढे कन्सेप्टकडे जास्त लक्ष ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर फॅक्च्युअलचा तो तुम्ही ठेवणारच आहे. तर ह्या दोन गोष्टी, म्हणजे वाचन तुमचं चांगलं पाहिजे. ठीक आहे. चांगले कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर चांगलं गायडन्स लागेल तुम्हाला आणि चांगलं वाचन लागेल. ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर हे बेसिक झालं. आता रिव्हिजन वगैरे ह्या बाबी आता तुम्ही करतच असाल, त्याच्यामध्ये काही हे नाही. पण ज्या फॅक्च्युअल तुम्हाला वाटतायत की अभ्यास करताना की ह्या ह्या गोष्टी मला पाठ राहणं, म्हणजे लिहितो आता किंवा आता अभ्यास करतो आपण, एखादी नोट्स काढतो आणि आपल्याला तिथंच लक्षात येतं की हे लक्षात राहील की नाही अवघड आहे. उदाहरणार्थ राष्ट्रपतीचे हे
राष्ट्रपती आपल्या भारतामध्ये झालेले राष्ट्रपती सिरीज किंवा हे राष्ट्रपती त्यांचा कालानुक्रम असतो नाही का, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वगैरे. पण ज्याला जनसंविधान नावाची सिरीज वाचली आहे किंवा ऐकली आहे किंवा भारताची पॉलिटिक्सचा ज्यानं अभ्यास केलाय की कसं स्वातंत्र्यानंतर कसं पक्षांचं पक्ष पद्धती, त्यावेळी झालेले कॉन्फ्लिक्ट, मग नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती होताना झालेला इश्यू, या सर्व गोष्टी किंवा झैल असतील किंवा आपली आणीबाणी लावली त्यावेळी दिलेलं जे सही असेल, ह्या गोष्टी ज्याला माहिती आहेत त्याला ते लगेच रिफ्लेक्ट होईल की हा 1975 कोण होतं. पण नुसतं आपण जर ते वाचत गेलो तर काय होतंय, 10-12 लोक आहेत काहीतरी आपण निमोनिक तयार करतो नाही का, राजेंद्र प्रसाद पासून आतापर्यंत आपण मुर्मूंपर्यंत. पण ते तसं लक्षात राहत नाही किंवा ते कोड प्रत्येक वेळी कोड लक्षात ठेवा, म्हणजे अभ्यास राहायला बाजूला कोड पण लक्षात ठेवा, म्हणजे अभ्यास वाढतो आपला. पण पॅरलल जर आपला अभ्यास असेल इकडं तर ते बरं पडतं. तर रिव्हिजनला मात्र जरी कन्सेप्ट आपले चांगले असले तरी रिव्हिजन होणं ते एवढंच गरजेचं आहे फॅक्च्युअल गोष्टींचं. त्यामुळं आता GS-ला आपल्याला 4 विषय आहेत मेन्सला. मी राज्यसेवा मेन्सबद्दल बोलतो. 4 विषयांना माझ्या 4 वह्या होत्या आणि ह्या वह्यांपलीकडे मी काहीच रिवाईज करत नव्हतो. रिवाईज काही करत नव्हतो. प्रश्नोत्तर सोडवणं आणि रिव्हिजन करणं, आणि प्रश्नोत्तर सोडवताना काय जर एखादी गोष्ट आली तर ती ऍड करणं गरज असेल तर. प्रश्नांचे बघा एक साधारण प्रकार असे असतात की तुम्ही जर मागचे पेपर काढले आणि एखादा प्रश्न अडला तर आपण काय करतो माहिती आहे का, पॉलिटिक्सला एखादा अडला, इकॉनॉमिक्स मधला एखादा अडला, तर आपण तो प्रश्न घेतो आणि तो प्रश्न कुठं आलाय बघत बसतो. त्यानं काय होतं, आपला जो मेन 90% अभ्यास तो बाजूला राहतो, तो करतच नाही आपण चांगला. आणि ह्या 10% प्रश्नांसाठी आपण सगळं मागचं बघत बसतो किंवा पुस्तकं शोधत बसतो, आणि त्यानं काय होतं, आपला अभ्यास भरकटतो, पूर्णपणे भरकटतो. हे बघा, कुठली एक्झाम असो त्या प्रत्येक एक्झाम मध्ये सरप्राईज फॅक्टर असणार आहे. सरप्राईज फॅक्टर तो कन्सेप्टच्या भागातला नसेल कदाचित, कारण कन्सेप्ट चेंज होत नाहीत, पण फॅक्ट बदलतात ना. प्रायमरी डिफिसिट अचानक विचारलं मधल्याच कुठल्या तरी वर्षाचं, तो काय आपल्या अभ्यासाचा भाग आहे का? कुठलं प्रायमरी कुठल्या वर्षाचं करणार आपण? मग तिथे गेसवर्क तुमचं काम करतं. मग असे काही प्रश्न असतात जे पलीकडचे असतात, आपल्या माहिती नसतं. त्याच्यासाठी आपण सगळं तेवढं तारतम्य बाळगायचं की आपण काय करतोय, म्हणजे कुठल्या प्रश्नासाठी आपण काय करतोय. प्रत्येक विषयामध्ये तो प्रश्न बघितला, अवघड वाटला, सिलेबसचा भाग आहे. राष्ट्रपतीचं कार्यांबद्दल असेल, बाबा लेजिस्लेटिव्ह कार्य कुठली, त्यांची ज्युडिशियल कार्य आहेत बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कार्य आहेत, बरोबर आहे. तर ती आहेत, त्यातला प्रश्न विचारलाय आपल्याला माहिती नाही इथपर्यंत ठीक आहे, मग आपण ते वाचू. पण अचानक काहीतरी विचारलं की त्यावेळी ते सही करत होते आणि बाहेर पाऊस पडत होता वगैरे, असं अशा प्रश्नांना काही लॉजिक नाही. अशा प्रश्नांपर्यंत तुमच्या अवांतर वाचनाचा भाग म्हणून जर त्या गोष्टी काही वाचनात आल्या असतील तरच तुम्हाला सुटेल, किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर तो प्रश्न सोडवला तर सुटेल. याच्या पलीकडे तो प्रश्न सुटायची अपेक्षा आपण धरायची पण नाही. सोडला तरी चालेल असा प्रश्न. जर तुमचं चांगलं नाही का 100 प्रश्न आहेत आणि तुम्ही एक 60च सोडवलेत, तर अशा प्रश्न रिस्क घ्यावी लागेल. 80, 85, 90 तुम्ही सोडवलेत आणि तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे तर नाही सोडवायचे, ते तुमचा कॉल आहे शेवटी, तो काय करायचं. काय लोकांचं असतं की बाबा 1/4 निगेटिव्ह आहे, 10 पैकी 2-3 बरोबर येतात, 10 मारतात. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण त्या प्रश्नांसाठी आपला पूर्ण अभ्यासाचा रोखच बदलायचा असं करायचं नाही. आपलं ठरवून घ्यायचं आपला अभ्यास कुठला करायचा आहे, काय अभ्यासामधले कंटेंट काय करायचं, आपलं काय झालंय काय नाही, आयोग काय विचारतोय, सतत प्रश्न कुठल्या टॉपिकवर येतात, मग त्या प्रश्न विचारण्याचा रोग काय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने, आणि जे क्वेश्चन बँक असते, तुम्ही जे सोडवता क्वेश्चन बँक, त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रश्न सोडवतो आणि त्या प्रश्नांना मार्क, उत्तरांना मार्क करतो. उत्तरांना मार्क करायचं नाही. मार्क कशाला करायचं, प्रश्नांना मार्क करायचं. साधारण बघा, आपण ज्याला म्हणू डिफिकल्टी लेव्हल D1 आणि D2 असं जर म्हटलं की काय प्रश्न एकदम फॅक्च्युअल असतात की वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत एकूण, साधे प्रश्न. ठीक आहे. काही प्रश्न असतात की थोडे कॉम्प्लेक्स असतात, म्हणजे विधेय विस्तारामधलं काहीतरी विचारलेलं असतं, हे वाक्य कधी, किंवा एखादा प्रयोग विचारलेला असतो आपल्याला, जो की आपल्याला बघितल्यावर कळतं की नाही. आपण काय करतो, जे मोरावाळीमध्ये दिलेले वाक्य आहेत ते तर जसे तसे पाठ करतो ना. नियम दिलेत त्याच्यामध्ये, तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी जर क्रियापद असेल तर ते भावी प्रयोगाचं ओळखायच्या ट्रिक्स वगैरे आपल्याकडे आहेत, किंवा शब्दाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतो, हे आपलं स्टँडर्ड वाक्य. पण आयोग आता त्याच्या पलीकडे गेलाय. जर आपण त्याला धरून बसलो तर ते प्रश्न आपल्याला आपण काय करतो तिथं, कन्सेप्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विधेय विस्तार असेल, उद्देश विस्तार असेल, किंवा कर्मपूरक, जो सरांनी फार चांगला कर्मपूरक, विधेयपूरक,
याच्यातला बेसिक जो डिफरन्स आहे ना, तो मला फक्त सरांनीच समजावून म्हणजे सरांकडेच कळाला. एक तुमच्या लक्षात आलं, मी कन्सेप्ट फार भर देतो. कन्सेप्ट जर मला कळालं तर मला अभ्यास करू वाटत नाही. एवढं कन्सेप्ट आणि ते रटाळपणे पाठ करणं हे मला कधी जमलं नाही. कदाचित त्यामुळे मी ते इतक्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकत नव्हतो. पण विधेयपूरक, कर्मपूरक, आधारपूरक इतकी बारीक फोड करून आणि कन्सेप्ट म्हणजे असं नाही की ह्या वाक्यामध्ये नाही का हा रस्ता पुढील चौकात ह्या रस्त्याला मिळतो. आता ह्या वाक्यामध्ये आधारपूर्वक जर असेल आपल्याला, तर हे आधारपूर्वक कसं आलंय हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तशा प्रकारचे वाक्यच फक्त वाचून तुमच्या लक्षात येणार नाही. आयोग इतका पुढे गेला की तुम्हाला असं वाक्य टाकतो की तुम्ही जे काही पाठ केलेले वाक्य आहेत, ते लावतो आपण तिथं लिहून ठेवतो. उदाहरणार्थ मनामध्ये की "शरदाई चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो" आणि आपण म्हणतो चला हे अशा पद्धतीचं काही दिसतंय का? तर शेवटी ज्यावेळी लढाई हातगायला येते ना, त्यावेळी एक्झामच्या 2-3 दिवसा अगोदर जी रिव्हिजन करतो ना, त्यात ह्या गोष्टी परत क्लिष्ट वाटायला लागतात आपल्याला. फॅक्च्युअल सोपं वाटतं आपल्याला, पण ह्या गोष्टी क्लिष्ट वाटायला आणि त्यावेळी आपण काय करतो, उदाहरणांचा आधार घेऊन परीक्षेला जातो आणि तिथं नेमका प्रॉब्लेम होतो. माझं चांगले मार्क मिळायचे त्या पेपरचं मराठी, इंग्रजीला चांगले मार्क मिळायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की माझे कन्सेप्ट अगदी चांगले होते पेपर देताना. की पेपरला गेलोय मी आणि ॲक्चुअली त्या दिवशी माझ्याकडे घड्याळ नव्हतं आणि आपला पेपर वेळेत होत नाही असं डोक्यामध्ये असतं ना आपल्या. तर मी सोडवत गेलो आणि पेपर पूर्ण झाला. 100 मारले मी. असं 10 मिनिटं शिल्लक होती. मग नंतर म्हटलं आपण काही प्रश्न असेच आणि काही एकदम सिली मिस्टेक चुकल्या, की ज्या चुकायला नाही पाहिजे होत्या. पण ते सोडवताना असं कधीच मी ब्रेक लावला नाही स्वतःला. कारण ते सगळे कन्सेप्ट होते. कन्सेप्ट मला म्हणजे मी त्यामध्ये कन्सेप्ट बघत होतो. आणि त्यामुळे माझं ते सगळं सुटत गेलं. तर कन्सेप्ट जोपर्यंत तुमचे क्लिअर होत नाही, तोपर्यंत ह्या वरच्या अभ्यासाला काही उपयोग नाही. तुम्ही स्वतःलाच विचारा. म्हणजे हे काय कुणाला सिद्ध करायला, एका टेस्टमध्ये चांगले मार्क आले दाखवायला असा विषय नाही. आपल्याला ते कळतंय का सगळं? तर मी असे काही-काही एरिया चांगले आयडेंटिफाय केले होते, की जिथं कन्सेप्टला मला मला वैयक्तिक कस लागेल. त्या गोष्टी मी सरांकडून पूर्ण क्लिअर करून घेतल्या होत्या. त्या मराठी असो की इंग्रजी असो. इंग्रजीमध्ये तर म्हणजे मी बघितलं सरांचे रेफरन्स बुक जे होते, ऑक्सफर्डचे वगैरे आहेत सरांचे. एवढं बेसिक मटेरियल कोण स्टँडर्ड आणि बेसिक मटेरियल कोण वाचत असेल मला वाटत नाही किंवा असतील सुद्धा. पण सरांचं लॉजिक इतकं चांगलं होतं, की पेपर कुठूनही सेट होत नाही. तुमची काय-काय वाक्य शेक्सपियरमधली असतात. बरोबर आहे. आणि ते शेक्सपियरची वाक्य ना चांगल्या ग्रॅमरीने ती घेतलेली असतात. त्याला तुम्ही दुसरं वाक्य टाकून नाही करू शकत. मग तिथं काहीतरी प्रोग्राम चुकतो आणि ते चुकलं की मग उत्तर आयोग काहीतरी वेगळं देतो, आपण काहीतरी वेगळं लिहून येतो. तर तसं नाही. ती वाक्यसुद्धा तेवढ्या दर्जाची. म्हणजे सरांचे टेस्टसुद्धा मी ज्या द्यायचो अ, त्याचे एक्सप्लेनेशन लिहून घ्यायचो सगळे तिथं टेस्टलाच. अजिबात दुसरं वहीत ते पेपरमध्येच. सरांनी सांगितलं होतं पेपरच्या अगोदर फक्त ते बघितलं तरी होतं आणि ते बघितलं मी, तर ते सगळं रिव्हिजन व्हायला लागलं. ते डोळ्यासमोर येतं सगळं. सतत रिव्हिजन जे आहे ना, तो जो कन्सेप्ट आहे सरांचा, तोच तुम्हाला ग्रामरमध्ये शाळेमध्ये असताना बघा तुम्ही गणित लिहायचं की सोडवायचं? अभ्यास करताना सोडवायचा. ग्रामरमध्ये तसंच आहे. ग्रामर सोडवायचा विषय आहे. वाचायचा अजिबात विषय नाही. तुम्ही इतिहास वाचा. सगळे विषय वाचा आणि पेपरला जा. काही अडचण नाही. पण ग्रामर हे गणितासारखं आहे. लक्षात ठेवा. सूत्रांमध्ये बांधलं गेलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही ते अप्लाय करणार नाही, तोपर्यंत ते गणित सुटणार नाही तुम्हाला. आणि ते सुटल्याचा आनंद फार वेगळा असतोय. तुम्हाला लक्षात आला होता. आणि त्यातूनच होतं. ग्रामर तुम्ही सोडवत नसाल, तर मग तुम्ही स्वतःला फसवतात. खूप प्रॅक्टिस करा. जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही. म्हणजे प्रयोग मला भीती वाटायची. म्हणजे कारण ॲडव्हान्स प्रयोग कधी केले नव्हते ना पुढचे. पण ज्यावेळी प्रॅक्टिस केली मी, त्यावेळी लक्षात आलं की नाही, हे मार्क येतात ना, तर इथंच येतात. स्वतःवर विश्वास ठेवला आणि ते झालं. आता मला बरेच लोकं विचारतात, "कसे आले मार्क?" ह्याच्यामागे इतकं मोठं आहे. आता तुम्ही प्रिलिम पास झालाय समजा आणि तुम्ही मेन्स आहे. कुठलीही मेन्स आहे समजा. तर त्या काळामध्ये हे होईल का? तर फार कस लागेल त्या काळामध्ये व्हायला. मग त्यावेळी तुम्हाला गाईडन्स 100% लागेल. ह्या गोष्टी कशा वर्कआउट होतात हे सांगणारं कोणतरी लागेल. आणि ते सरांची रूपानं आहे. म्हणजे पुण्यामध्ये तर मला विशेष वाटतंय पुण्यामध्ये सरांचं म्हणजे कसं काय लक्षात नाही येत. एवढ्या लेव्हलची प्रॅक्टिस करून घेणारं कोण नाहीये. YouTubeला तर इतके फ्री लेक्चर आहे, की मला प्रश्न पडतो, की एवढं कसं काय सर असं ज्ञान फ्रीमध्ये हे करतायत. पण काय होतं बऱ्याच लोकांना त्याचं व्हॅल्यू नसते. म्हणजे आपलं असं आहे, की आपल्याला पैसे जिथं देऊ आपण तसं तिथं असतं. मी तर YouTubeचे सरांचे सगळे लेक्चर सोडले. एक सुद्धा सोडलं नाही. प्रत्येक लेक्चर तेवढंच पोटेन्शियल आहे. म्हणजे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर.
त्यामुळे सर तितकं भरभरून देतात, फक्त ते घेणाऱ्याची ते ओंजळ कमी पडते असं मला नेहमी वाटतं सरांकडे बघताना. आता सुद्धा सरांना मी गोष्ट पैशा पाण्याचं पुस्तक दिलं, म्हटलं सर हे पैशा पाण्याचा विषय पण महत्वाचा आहे. ते फार त्याचा सुद्धा थोडा विचार करा, कारण सर व्यावहारिक नाहीत, फार कमी व्यावहारिक आहेत असं माझं मत आहे. तर हा ग्रामरचा विषय आपला. अ, बाकी अभ्यासाबद्दल तुम्ही सगळे करत असाल, त्याच्याबद्दल काही शंका असतील तर आपण बोलूया. म्हणजे हे सगळं एका बाजू आता एसी चांगला चालू आहे, झोप वगैरे तुम्हाला कदाचित लागू शकते. माझं रटाळ होत असेल तर. तर प्रश्न असतील तर आपण घेऊया प्रश्न काय? 2021 ला प्रीचा काहीतरी 138 काहीतरी होतं. 138, 39, 130 प्रिलिमचा जीएसचा 130च्या पुढे होता. 130, 38. हं. सर मी 2009 ला ज्यावेळेस सुरू केलं हे, पहिल्यापासून माझ्या डोक्यात एकच असायचं, की आपली ॲक्युरसी जास्त असावी. कमीत कमी चुकावी. म्हणजे पेपर झाल्यावर मी ते का चुकले, वैयक्तिक ज्यावेळेस बसायचो ना, त्यावेळेस हे का चुकले याच्यावरच माझं हे असायचं आणि जेवढे चुकायचो प्रश्न, तेवढ्या गोष्टी माझ्या लक्षात राहायच्या. त्यामुळे ॲक्युरसी वाढवायची असेल चुकांवरती जास्त बघायचं. स्वतःच्याच चुका, हा प्रश्न का चुकला म्हणजे स्वतः कुठेतरी नेऊन ते समाधान करायचं, की हा प्रश्न चुकलाय आपला. तर का चुकलाय आणि त्याचं कारण संयुक्तिक आहे का? की असाच आउट ऑफ द ब्लू कुठलातरी प्रश्न आलाय, तर ठीक आहे बाबा. पण जर कन्सेप्टशी कसंही संबंधित असेल किंवा पंचवार्षिक महत्त्वाचे आहेत समजा, त्यावेळी पंचवार्षिक जास्त प्रश्न यायचे. तर 4थी पंचवार्षिक असेल, 5वी असेल, 7वी असेल, याच्यामधली गोष्ट तुम्हाला चुकणं अपेक्षित नाहीये. त्याचा ग्रोथ रेट सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. हे महत्त्वाचंच आहे. मग हे महत्त्वाच्या गोष्टी मग मग एक प्रश्न जरी चुकला तर मी ते अख्खं नोट्स परत काढणे, परत रिवाईज करणे, फार असं ह्याच्यामध्ये झालं. ट्रायल एंड एररमध्ये खूप केलंय. पण एक-एक गोष्ट अशी घासून घ्यायची. एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला ते बोलता-बोलता मगाशी 2020 मध्ये काय झालं मेन्समध्ये आणि 21 मध्ये काय झालं. तुम्ही नाही विचारलं तरी सांगतो. मी जाता-जाता बोललो सुद्धा होतो ते, की स्वतःकडून ज्या वाढीव अपेक्षा मी विनाकारण ठेवल्या होत्या. त्यामुळे एक्झाममध्ये मला शेवटचा अटेम्प्ट होता. प्रेशर मला जास्त आलं, की आता नाही झालं तर आपलं जे काही स्वप्न होतं ते होणार नाही पूर्ण. त्यामुळे मी जास्त काय म्हणतो आपण त्याला अँक्शियस झालो आणि मला अभ्यास होईना पूर्ण आणि शेवटचा महिना मी गिव्ह केलं. म्हणजे अभ्यास माझा कसलाच होत नव्हता आणि त्याच्यामुळे मला मार्क आले नाहीत. एका महिन्यानंतर मी ज्यावेळी सुरू केला अभ्यास म्हणजे मला वाटतं मी फेब्रुवारीच्या 28 पासून सुट्टी टाकली होती. या पूर्ण मार्च आणि एप्रिल 2 महिने मला होते. फक्त एक केलं, की आत्तापर्यंत स्वतःला एक सांगत राहिलो, की आत्तापर्यंत जे केलं ते चांगलं करायचंय आणि रिव्हिजन फक्त करायचंय. मागचे प्रश्न चांगले करायचे आहेत. प्रेशर येते असं वाटू द्यायचं नाही. कारण शेवटी हे बघा तुम्हाला प्रेशर म्हणजे एक्झाममध्ये चांगले मार्क आले तरच तुम्ही सिलेक्ट होणार आहे पहिली गोष्ट. एक्झाममध्ये चांगले कसे येणार आहे तर एक्झाम चांगली दिली तर होणार आहे. एक्झाम चांगली देणं म्हणजे काय तिथे मेंटॅलिटी चांगली ठेवली तर. मग मेंटॅलिटी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला ज्या अपेक्षा आहेत एक्झामकडनं त्या कमी केल्या, बंद केल्या तरच ती मेंटॅलिटी चांगली राहणार आहे. हे स्टेप बाय स्टेप हे तिथं घेऊन जातं आपलं. मग तुमची डायट असेल म्हणजे जेवण-खाणं असेल तुमचं, झोप असेल, ह्या सुद्धा गोष्टी मला एक्झाममध्ये महत्त्वाच्या आहेत. मी इकडेच लक्ष दिलं मी. आणि त्यामुळे हे काहीतरी एक 80 मार्काचा फरक पडला. एक 2 महिन्यात जे काही मी स्वतःला हे करून घेतलं त्यामध्ये. तर हा एक विषय आहे. त्यामुळं अपेक्षा नसतात असं नाहीये. एक्झाम आता देतोय परीक्षा म्हणजे आपल्याला पी-एस-आय व्हायचं आहे, आपला अधिकारी व्हायचा आहे म्हणूनच आपण हे करतोय. बरोबर आहे. पण मी तुम्हाला थोडं असं सांगेन, की ती जी एक्झाम आहे ना, ती चांगली द्यायची हे तुमचं टार्गेट पाहिजे. ऑब्व्हियसली त्यात मार्क मिळाले तर तुम्ही होणारच आहे ना, अधिकारी होणारच आहे तुम्ही. आपल्यासाठी काय आहे ती एक्झाम चांगली देणं. एक्झाम चांगली देणं एवढं टार्गेट ठेवा. पोस्ट निघणं वगैरे हा विषय पुढचा आहे. एक्झाम चांगली, त्यात जास्तीत जास्त ॲक्युरसी येणं, जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं, शांत राहणं एक्झाममध्ये मी कसं काय करेन? इकडे जास्त आपली एनर्जी पाहिजे. पण माणूस आहे आपण, आपल्याकडून ते होतं. पण एक सांगतो, की माझ्या बाबतीत ते झालं, मी ते वर्कआउट केलं. प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं असं मला वाटतं. फक्त एक ओव्हरऑल ह्याच्याबद्दल विचार करा. नाही झालं तर काय? किंवा ह्याच्यापुढे माझं काय होईल? ह्या गोष्टी तशी तुम्हाला माहिती आहे, ह्या गोष्टींनी तुम्हाला काही रिझल्ट येणार नाही. कुणाला येईल हो? एक शांत डोक्यानं बसलाय आणि एक
प्रेशरमध्ये बसलाय, कोण जास्त बरोबर येण्याचे चान्सेस कोणाचे आहेत? दोघांचा अभ्यास समान आहे. म्हणजे माझ्यापेक्षा खूप चांगली लोक मी बघतोय, की खूप चांगली लोक आहेत ज्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप चांगला होता. अशी लोक आहेत. मी काय भारी आहे, मला जास्त 2 शिंगा आहेत वगैरे असं काही विषय नाही. खूप चांगली चांगली लोक आहेत. मेन्सला पण बघा तुम्ही. काही लोकांना इंटरव्ह्यूला कमी मार्क आले. दुर्दैवानं म्हणा किंवा त्यावेळी ते स्वतःला कंपोज स्वतःला करू शकले नाहीत असेल. कमी मार्क आल्याने माझ्यापेक्षा फार खाली गेले आणि मी ठीक आहे 4थी रँक आली वगैरे. पण असं 100% माझ्यापेक्षा सुद्धा ना बाकीच्यांचे प्रयत्नांमुळं म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा बाकीच्यांच्या सिच्युएशनमुळं सुद्धा माझी रँक आली. म्हणजे फक्त मीच असं हे नाहीये. मग हा एक विषय राहतो, की मग अभ्यास चांगला करणाऱ्या लोकांमध्ये अप्रोच ज्याचा पॉझिटिव्ह आहे त्याचं आणि अप्रोच निगेटिव्ह त्याचं. तर निगेटिव्ह अप्रोच मार्क आहे आपल्याला. तर थोडं स्वतःला हे करा, की 100% आपण त्याला देतोय का आणि त्यातून आपल्याला आउटपुट मिळतं का? इकडे लक्ष ठेवलं तर ते होतंय. तर हा एक मुद्दा सांगायचा होता मला, जो की तुम्ही विचारला नसता. आता तुम्हाला मी 5 मिनिटं वेळ दिला बोलता-बोलता. प्रश्न असतील तर घ्या. काम करताना आपल्याकडे वेळ कमी असतो. त्यामुळं अर्थातच आपल्याला प्रायोरिटी सेट करावी लागेल. प्रायोरिटी सेट करताना आवडीचे विषय जर लवकर घेतले, तर एक विषय संपल्याचं आपलं एक समाधान मिळतं आपल्याला. दुसरं असं आहे, की कशाला जास्त एफर्ट्स द्यायचे आहेत आपल्याला, कशाला कमी द्यायचे आहेत, रिव्हिजन कधी करायचं आहे. मग त्याचं शेड्यूल आपलं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आता समजा आठवड्यावर जर नियोजन केलं आपण, ह्या आठवड्यामध्ये मला काय-काय संपवायचं आहे. हे जर केलं, थोडं आपण जे प्लॅन करतो तो थोडा इम्प्रॅक्टिकल सुद्धा असतोच इम्प्रॅक्टिकलच असतो. चुकतोच आपला. तरी होत नाही. हां. तर मग त्याचा आपण रिव्ह्यू घेतोय का वीकच्या शेवटी? सोमवारपासून आपला आठवडा सुरू होतोय. सोमवारपासून आपला आठवडा सुरू होतो. ठीक आहे. मग रविवारी संध्याकाळी आपण बघतोय का, की आठवड्याभर जे ठरवलं होतं ते झालंय का? मधल्या काळात आपण बघतोय का झालंय का? कधी-कधी आपण जास्त मोठं टार्गेट देतो स्वतःला. ते होत नाही. पण आपण अचीव्ह करायचा पण प्रयत्न नाही केला तर मग ते होणारच नाही. टार्गेट कधी ते नाही आपण ते म्हणतो ना ते एक वाक्य बघा काय नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. ते आपलं उद्दिष्ट आपण रिझनेबल ठेवतो का? फार कमी पण नाही, फार जास्त पण नाही. जास्त जर झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्याला कसं कोप अप करता येईल, असं शेड्यूल तयार केलंच पाहिजे. मी अभ्यासाला बसताना काय करायचो, की आज दिनांक समजा 10 तारीख आहे. 10 तारखेला आज मला काय संपवायचं आहे. ठीक आहे. सकाळच्या सेशनला, दुपारच्या सेशनला आणि संध्याकाळच्या सेशनला. मग याच्यामध्ये व्हरायटी येण्यासाठी दुपारनंतर आपण थोडं जरा झोपेच्या मूडमध्ये म्हणजे थोडं हे होतं ना, त्यावेळी प्रश्न सोडवायचे आपण. सकाळी आल्या-आल्या नवीन टॉपिक जो आहे, जो मला महत्त्वाचा आहे, तो मी एकदम हाय एनर्जीनं संपवतोय का? त्यानंतर जो थोडा लिथार्जिक होतो, तिथं प्रश्न सोडवतोय का जास्त मी? संध्याकाळी सुरू होते त्यावेळी मी रिव्हिजनला किती वेळ देतोय? रिव्हिजन करतोय का? ठीक आहे. असं जर शेड्यूल केलं आपण आज 10 तारखेचं समजा, तर आज संध्याकाळी घरी जाताना, झोपायला जाताना आपण ते बघतोय, की ह्यातले काय-काय झालंय. जे झालंय त्याला टिक करतोय आपण. ठीक आहे. ते झालंय का? किंवा त्याला वेळ किती अलॉट केला होता? किती केलं आपण? ठीक आहे. आज संध्याकाळी मला कळतंय. ऑटोमॅटिक माझं उद्याचं शेड्यूल तयार होतंय. ठीक आहे. मग उद्याचे शेड्यूल करताना अर्थात राहिलेले टॉपिक आपण घेतोय किंवा त्या दिवशीचे काही जे राहिलेले टॉपिक आहेत ते आणि जे काही माझी आज वेळ मिळाला नाही किंवा काय त्याला मी कुठं अकोमोडेट करतोय का? रोज जर आपण त्याच्याकडे बघत असू, रोज तुमच्याकडे अशी एक डायरी पाहिजे ज्यामध्ये तुम्ही लिहिताय, की आज मी काय केलंय किंवा कुठले टॉपिक करायचे आहेत, कुठले राहिलेत. हे रोज तुमच्या डेली बेसिसवर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, की अभ्यास किती मोठा आहे. आपण विनाकारण त्याला छोटा समजतो असंही होतं किंवा दिसतोय छोटा आपण अभ्यास करायला जातो ते समजतच नाही लवकर. वेळ जातो आपला. हे जर तुम्ही डेली बेसिसवर करत असाल, तर तुमचा अभ्यास तुमचा होतोय, किती होतोय हे तुम्हाला कळत जाईल. आणि त्यानुसार मग तुमचं जिथं स्ट्रॉंग आहे ते कसं अजून स्ट्रॉंग करता येईल. रिव्हिजन होतंय की नाही इकडे पण लक्ष राहील ना, की बाबा मी रिव्हिजन कशाची केली आहे, कशाची नाही केली. आणि अभ्यास करताना म्हणजे माझं असं होतं मेन्ससाठीचं ग्रामर मी घ्यायचोच रोज. 1 ते दीड तास ग्रामर मी घ्यायचोच. आज मराठी घेतलं, 2 दिवस मराठी घेतलं, तर इंग्रजी परवा घेणार. पण घेणारच. ग्रामरमध्ये पण हे होतं, की ग्रामर आणि व्होकॅब हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आपण ग्रामर करतो आणि व्होकॅब करत नाही आणि आपल्याला मार्क येत नाहीत. व्होकॅब किती करतोय? माझं व्होकॅबकडे जास्त लक्ष होतं ॲक्चुअली 21 मध्ये.
कारण ग्रामरला सरांची सगळे मी सोडवायचो आणि व्होकॅबला मी सरांचं पुस्तक आहे बघा व्होकॅबलरीचं, त्याच्यामध्ये ते रूट वर्ड्स दिलेत. ते रूट वर्ड्स आणि त्याचं सिनोनिम अँटोनिम ह्या गोष्टी चांगल्या करायचो. तर व्होकॅबकडे सुद्धा माझं तेवढं जास्त लक्ष होतं. हे असं दिवसातून 1-1.5 तास माझा ग्रामरवर असायचाच. परत प्रश्न सोडवणे असेल. हे असं थोडं काय म्हणतो ना आपण सॅलड तयार करावं जेणेकरून ते इंटरेस्ट वाटेल. नाहीतर सकाळी पण पाठ करतोय, दुपारी असं करत पाठ करतोय, संध्याकाळी पाठ करतोय, नाही ते वर्कआउट होत. शेवटी जे जे फॅकल्टी आहेत आपल्या मेंदूच्या, त्या प्रत्येक फॅकल्टीची सॅच्युरेशन लेव्हल आली, की ते नाही होणार पुढं. तुम्हाला ते बदलावं लागेल. नाही का जपानी लोकांचं आपण नेहमी सांगतो, की ते रेस्ट कसे घेतात, ते कामात बदल करतात, म्हणजे त्यांच्यासाठी रेस्ट असते. तर तसं आपल्या मेंदूला थोडा बदल द्यायचा. काम तर मेंदूचंच करायचं आहे. फक्त त्याला बदल, त्याला थोडं इंटरेस्टिंग वाटेल बघा. नाही का YouTubeचा वगैरे अल्गोरिदम असतो. तुम्हाला खिळवून ठेवतं ते. तसं आपण स्वतःला ट्रिक करायचं मेंदूला आणि ते खिळवून कसं ठेवता येईल. 4 गोष्टी इंटरेस्टच्या आल्या पाहिजेत. 4 गोष्टी कस लागणाऱ्या आल्या पाहिजेत. आपण काय करतो, कस लागणाऱ्या गोष्टी सोडतो. इंटरेस्टच्या गोष्टी जास्त करतो. प्रश्न सोडवून छान वाटतं आपल्याला. ते जास्त करतो. पण जिथं बसायचं आहे, समजून घ्यायचं आहे, पाठ करायचं नोट्स काढायचं आहे, तिथं आपण थोडं स्वतःला हे करतो. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट राहिली, की मोबाईलचा वापर. मोबाईलचा वापरची आता अजिबात गरज राहिली नाही. तुमचे लेक्चर जर झाले समजा, तर मोबाईलची अजिबात वापरू नका मोबाईल. आपल्याला वाटतं, की मोबाईलमधून मला फायदा होतो. पण तो 10% जर फायदा असेल, तर 90% तुमचा वेळ वाया जातो. त्यामुळे मोबाईल शक्यतो असं बाहेर कुठेतरी ठेवून जर अभ्यासाला बसले तुम्ही, तर तुमचा अभ्यास एक 4-5 दिवसांनी तुमच्या लक्षात येईल, की तुमची एफिशियन्सी काहीच्या काही वाढलेली आहे. मोबाईल जर तुमच्या जवळ नसेल तर किंवा तुम्ही स्वतःला ऑब्झर्व्ह करा. मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन किती होतं आपलं. एनर्जी खूप जाते, आपल्या लक्षात येत नाही आणि आपण सारखं थकतो. आपण चहा वगैरे घ्यावा लागतो आपल्याला. सर्व गोष्टी बंद होऊन जातील. तुम्ही एनर्जेटिक राहाल जर मोबाईल आपला बंद असेल तर. तर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे मोबाईलचं एक महत्त्वाचं आहे. त्या 2 त्याच्या काय अभ्यासा कालावधी मोबाईल हा माझा खाली लॉकर होता लायब्ररीच्या खाली. त्या लॉकरला मी लॉक करून ठेवायचो मोबाईल. संध्याकाळीच घरी फोन करायचा असेल तरच मोबाईल बघायचो. तर अशा पद्धतीनं तुम्ही डेली जर शेड्यूल केलं, प्रायोरिटी वाईज केलं, काय-काय करायचं आपल्याला, काय-काय राहिलंय आपलं याच्याकडे लक्ष दिलं, तर ते होतंय. काही अडचण नाही. हे बघा, तुम्ही जॉब करताय, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्हाला क्लासरूम ही तुमची इच्छा आहे. या दोन्हीकडे तुम्हाला जर हे करायचं असेल, तुम्हालाच ते ठरवायचं आहे, की कसं करायचं. म्हणजे मी आय-टीमध्ये असताना ज्यावेळी करायचो ना, त्यावेळी ते तिकडून आल्यावर आपलं वाचत बसायचो. जास्त सीरियस नव्हतो त्यावेळी मी, पण त्यावेळी मी बसायचो वाचत. त्यामुळं अ, होतंय की नाही हा विषय लोकांना सांगण्यासाठी वगैरे, की बाबा हा मी समजा जॉब करत-करत केला. तर आपल्याला माहिती आहे आपल्याला करायचं तर ते इंटरेस्टनं कसं करता येईल इकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. शेवटी आपल्याला करायचं तर आहे. ठीक आहे, इंटरेस्टने केलंच तर ते मेंदूला आपल्या लक्षात राहतं, अदरवाईज लक्षात राहत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. अजून काय कोणाला प्रश्न? डिमोटिव्हेट पंकज ना, डिमोटिव्हेट सगळ्यांनाच होतं. तुम्हाला सांगितलं ना सगळ्यांनाच म होतं. पण मग तुम्हाला हे पण माहिती आहे की ते होऊन चालणार नाही. रॅशनली विचार करायचा. आपण काय करतो इमोशनली विचार करतो. आपले निर्णय त्याच्यावरती जास्त असतात. इमोशन थोडं बाजूला ठेवायचे. आपण रॅशनली कसा विचार करता येईल बघायचं, की आपण आता काय करतोय? स्वतःला जर म्हणजे स्वतः असं अवेअर केलं स्वतःला, की नाही का थोडं भीती वाटते, घाम येतोय हाताला. मग हे कशामुळे होतंय? मग काय ड्राईव्ह काय करतंय? 2-3 दिवस जर तुम्ही प्रेशरखाली राहिला अँक्झायटीमध्ये अभ्यास नाही केला, तर 4थ्या दिवशी ते अँक्झायटीच असतेच. पण अभ्यास नाही झाला याचं प्रेशर 4थ्या दिवसापासून सुरू होतं. त्यामुळं आत्ता ह्या क्षणाला तुम्ही सर्व सोडून द्या गोष्टी. अँक्झायटी सोडून द्या, प्रेशर मी 4 दिवस अभ्यास केला नाही हे पण सोडून द्या. आजपासून अभ्यास सुरू करा. 4थ्या दिवशी असं होईल की तुमची पॉझिटिव्ह लेव्हल वाढलेली असते. की मी प्रेशरमध्ये सुद्धा मी घेऊन चाललोय सगळं. म्हणजे प्रेशर वगैरे ह्या गोष्टी म्हणूच नका. म्हणजे असं नाही की नाही का म्हटलं नाही म्हणून ते नसतंय, असं पण नाहीये. तुम्ही मुळात विचार काय करताय त्याच्यावरती? हे प्रेशर येतंय कशामुळं मला? आणि मी त्याच्यावरती काय विचार केलाय? आपण इकडे आलोय म्हणजे आपण काहीतरी निर्णय घेऊन आलोय अभ्यासाला. मी असं प्रत्येकाने अभ्यास करावा असं म्हणत नाही. पण जर तुम्ही लोकं जर इथं आलाय, तर याचा तुम्ही निर्णय घेतलाय अभ्यास करायचा. हा तुमचा निर्णय आहे. कोणी तुम्हाला इथं फोर्स केलेलं नाहीये. बरोबर आहे? मग फोर्स केलेल्या नसलेल्या निर्णयावर
ते काम एक्झिक्यूट करताना प्रेशर येत असेल, तर तुम्ही विनाकारण काही गोष्टींचा विचार करताय. त्या कुठल्या गोष्टीत तुम्ही ठरवा, ह्या गोष्टींमुळे मला प्रेशर येतंय. GS3 GS3 ला जेवढा तुम्ही कमी अभ्यास ठेवाल, जेवढा कमी अभ्यास कराल तेवढं म्हणजे तेवढं चांगलं आहे. कारण GS3 मध्ये 90% पाठांतराचा विषय आहे. मग तो पाठांतर तुम्हाला जेवढं कमी करता येईल तेवढं चांगलं आहे. जेवढं जास्त कराल तेवढं ते हँग हँग होऊन जाणार आहे ना शेवटी. रिव्हिजन किती करणार तुम्ही? प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत. कमीत कमी नोट्स म्हणजे माझं वैयक्तिक तेच एका वहीमध्ये माझा पूर्ण GS3 बसला होता आणि तेवढंच मी रिवाईज करायचो आणि मला अ, व्यवस्थित मार्क आले GS3ला. कमीत कमी नोट्स तुमच्या पाहिजेत. म्हणजे आपण काय करतो सगळंच करत बसतो. ते हेल्थ करायचं असेल तर त्या सगळ्या स्वातंत्र्यपूर्व ज्या कमिट्या होत्या, भोरे कमिटी आणि त्याच्या आधीच्या इंग्रजकालीन कमिट्या सगळं वाचत बसतो. मला वाटतं तेवढीची काही गरज नाही. आयोग त्याच्या पलीकडे गेलाय. 2013-14ला तरी प्रश्न विचारले असतील. आता ते विचारत नाही. मग हे आपण ट्रेंड बघतोय का? आपण आता महत्त्वाचं आहे हेल्थ पॉलिसी बघतो का? एज्युकेशन असेल तर नवीन एज्युकेशन पॉलिसी त्याच्या कंप्लीट नोट्स आहेत का आपल्या? हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या 68च्या पॉलिसीवरती हे हेल्थच्या एज्युकेशनच्या प्रश्नांनाच जास्त विचारणार. मग तुम्ही तिथे एनर्जी कशाला घालताय? का घालताय एनर्जी माहिती आहे का? कारण तशी पुस्तकांमध्ये माहिती दिली आहे म्हणून तुम्ही वाचताय. ते पुस्तकात माहिती आहे म्हणून तुम्ही वाचायला लागलाय. असं नका करू. तुम्हाला कळलं पाहिजे की हे महत्त्वाचं आहे की महत्त्वाचं नाहीये. प्रत्येक गोष्ट एवढी महत्त्वाची नाहीये. त्यामुळे मी फार म्हणजे माझी फार एनर्जी कमी गेली पेपर 2ला आणि HRDला. फार कमी आणि कदाचित त्यामुळे मला पेपर 1ला जास्त न्याय देता आला. ग्रामरला सुद्धा वेळ देता आला. तर कमीत कमी नोट्स करा, तेवढ्यावरती सुद्धा होऊन जाईल. काय आहे का? विचारा, विचारा. बोला. विचारायचं कंपल्शन आहे म्हणून विचारू नका. पण काय असेल बेसिक प्रश्न तरी विचारा. आलं कसं? हं. नोट्सचं महत्त्व आहे की. नोट्स काढल्या तरच म्हणजे नोट्स जेवढ्या काढाल तुम्ही त्याचा फायदा होतो तुम्हाला. रिव्हिजन तुम्ही कशातून करणार? आता तुम्ही राज्यसेवा प्रिलिम करत असाल आणि तुम्ही प्रिलिमच्या अगोदर लक्ष्मीकांत घेऊन जर रिव्हिजन करत बसला, तर ते होणार आहे का हो? नाही होणार ना. तुमच्या नोट्स तुम्हाला पाहिजेत ना. ही प्रोसेस आहे मॅडम. नोट्स काढण्याची प्रोसेस आहे. तुम्हाला असं वाटतंय ना, हे रिफाईन होत जातं. तुमच्या बरोबर लक्षात येईल काय चुकीचं आहे, काय गरज आहे, काय नाहीये. नोट्स काढायचा असा काही काय म्हणतो आपण रिच्युअल करू नका, की नोट्स काढायला बसायचंच आहे. असं नाही. म्हणजे पुस्तक घ्यायचं आणि ते पुस्तकात नोट्स काढाय असं नाही. काय काढायचं, काय नाही हे हळू तुम्हाला कळत जातं. तुम्ही असं काही स्टँडर्ड फॉर्मॅट नाही, की नोट्स म्हणजे काय? तुम्ही सॅम्पल नोट्स आहेत बऱ्याच लोकांच्या. त्या नोट्स बघा तुमच्या लक्षात येईल, की किती गरजेचं काढतायत ते. नोट्स म्हणजे कसं आहे, आपल्याला गरजेचं काय वाटतंय? एखादी गोष्ट तुम्ही ॲड केली, कदाचित दुसऱ्यांना गरजेची वाटत नसेल. तुम्हाला वाटते ना महत्त्वाची, ही मला हे परत बघणं गरजेचं आहे. तर घ्या. जास्तीत जास्त नोट्स काढणं कधीही चांगलंच. कुठल्या विषयाबद्दल तुम्हाला असं वाटतं, की ओव्हर रायटिंग म्हणजे तुम्ही जास्त गरजेपेक्षा जास्त लिहिता असं वाटतं. होऊ द्या ना मग. तुमच्या लक्षात येतं का काय जास्त होतंय? बरोबर आहे. ठीक नंतर समजणं गरजेचं आहे. मगच ते रिफाईन होतील ना नोट्स तुमच्या, की हे गरजेचं नाहीये. पण ठीक आहे लिहिलेत ना तुम्ही, त्याला तुम्ही स्ट्राईक डाउन करू शकता किंवा ब्रॅकेट टाकू शकता रेडमध्ये, की हे वाचायचं नाही मला. मला काय वाचायचं त्याला किंवा ज्याला वाचायचं त्याला तुम्ही टिक करू शकता. त्या नोट्स होतात ना आपल्या. नोट्सचं काय माहिती आहे, की आपण काढलेत आणि काढताना वाचतो आपण, पण लिहिताना आपला विचार करावा लागतो. तो विचार होणं म्हणजे एक रिव्हिजन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आपलं न्यूरल नेटवर्क तयार होतं, की हे का आपण असं लिहिलंय. ते असं एका ग्लान्समध्ये तुमचं पूर्ण नोट्स वाचून होते. आहे की नाही तुमच्या लक्षात येते का? तुम्ही नोट्स तुमच्या वाचता, त्यावेळी कॉन्फिडन्स जास्त असतो आपल्याला, की माझं झालंय वाचून हे.
नोट्स काढणं हे गरजेचं आहे, असं मला वाटतं. कारण पुस्तकांचे रिव्हिजन त्यावेळेला होतील असं नाहीये. आणि नोट्स जेवढ्या कमी नोट्स असतील ना, तेवढं काय होतं आपलं पानं लक्षात येतं. पेपरमध्ये पान आठवतं, ह्या पानावरती मी काय लिहिलं होतं किंवा ते इकडं काय होतं, इथपर्यंत जातो आपण. त्यामुळे नोट्स काढलं तर ते फायदा होतो तुम्हाला. हां, आता राहिलेला तुमचा वेळ एक्झामचा आणि नोट्स याचं गणित तुम्ही बसवा. मग प्रायोरिटी करा, की कुठल्या विषयांची मी रिव्हिजनला मला नोट्स गरजेच्या पडतील. मी तर म्हणेन सगळ्या विषयांच्या लागतात नोट्स आपल्याला. पण नसेल आता 1 महिना राहिला समजा एक्झामला तुमच्या, तर त्यात तुम्हाला काय करावं लागेल? कुठल्या गोष्टी? त्या मात्र तुम्हाला तेवढं तरी केलं पाहिजे किंवा अभ्यास पूर्ण झाला नसेल, तर अभ्यास पूर्ण करा. असं काहीतरी करू शकता. 3 ते जर तुमचे लेक्चर होत असतील, तर ते लेक्चरचं बेसिक मटेरियल लगेच वाचून घेणं आणि अग्रेसिव्हली नोट्स लगेच तयार करणं. 1-2 दिवसात आज समजा पॉवर्टी आज शिकवलंय आज किंवा चालू आहे समजा पॉवर्टी. तर ह्या 2 दिवसात तुमच्या पॉवर्टीची नोट्स तयार पाहिजे. म्हणजे काय होईल, की शिकवलेलं सुद्धा आपल्या लक्षात येईल, की हे काय शिकवलं होतं, काय कुठली नोट, कुठली गोष्ट घेतली आहे. पॅरलल लगेच मी पॉवर्टीचे प्रश्न बघितले, तर काय होईल माझं, कुठल्या फॅक्च्युअल गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या विचारल्या गेल्यात. पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचं काहीतरी रिलेशनचे प्रश्न असतात. मग त्याचं उत्तर आयोगानं काय दिलं आणि ते उत्तर काय आहे, लगेच डिस्कस कराल ना तुम्ही इथं. तसा फायदा होतो. एकदा लेक्चर केले आणि नंतर नोट्स काढायला बसलो, तर ते परत तेवढं आपल्या लक्षात येत नाही. काय म्हणतो ना आपण त्याला, एकदम लगेच फर्म करायचा सगळा अभ्यास, तो होतो तिथं. तर पॅरलली काढा. अग्रेसिव्ह नोट्स काढायच्या. म्हणजे एखादी बॅच करता तर प्रयत्न करा, की त्या बॅचमध्ये तुमच्या नोट्स तयार होतील. म्हणजे तुम्हाला फायदा होईल. राज्यसेवेला मी स्वतः लिमिट केलं होतं. सायन्समध्ये पूर्ण सगळा सायन्स करत नव्हतो. बेसिक सायन्स जे आहे आपलं, त्यातले फिजिक्समधले बाबा महत्त्वाचे टॉपिक आहे तेवढेच करायचे. फिजिक्समध्ये बऱ्यापैकी आहे चांगलं. मी तुम्हाला सांगितलं माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग होतं, त्यामुळं माझे प्रश्न बऱ्यापैकी असे सुटायचे. कारण ते थोडं कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होतो. जे लाईट आहे, साउंड आहे, नाही का, जे वरचे जे टॉपिक आहेत, एनर्जी आहे, याच्यावरची सतत वाचून ते झालं होतं. त्यामुळे सायन्सला फार कमी वेळ मी अभ्यास करायचो. माझं वैयक्तिक गणित वेगळं होतं. परंतु आपण जर बघितलं राज्यसेवेच्या प्रिलिममध्ये, तर जास्त आउटपुट निघणारे टॉपिक काही वेगळे आहेत आणि जास्त अभ्यास करून कमी आउटपुट मिळणारे टॉपिक वेगळे आहेत. थोडं स्वतःच्या ह्याच्यानुसार, स्वतःच्या अभ्यासाच्या कलानुसार ते वेगळे करा विषय आणि ज्याच्यामध्ये जास्त आउटपुट मिळत नाही, त्याला तुम्ही ठरवा, की याला मी कसं डील करणार आहे. त्या पद्धतीने करू शकता. सायन्स माझं चांगलं होतं. मी थोडं वाचलं तरी मला फायदा व्हायचा. तसं तुमचं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असू शकतं. मग प्रत्येक टॉपिकबद्दल वेगळं असू शकतं. इकॉनॉमिक्समध्ये बघा ठराविकच टॉपिकवर प्रश्न पडतात. मग ते चांगलं करायचं. इकॉनॉमी चांगलं करायचं, पॉलिटी चांगलं करायचं, जिओग्राफी असेल, पंचायत राजवर काही प्रश्न पडत असतील तर. हे माझ्या हक्काचे होते टॉपिक, ज्यामुळे माझा स्कोर तिथेच यायचा. आता तो बंदच झालाय अभ्यास मॅथ्स रिझनिंगचा आता. हं. चला. ठीक आहे, झाले प्रश्न तुमचे? थांबूया मग आपण इथं. शेअर करू की आपण. ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट सर्वांना. चांगला अभ्यास करा आणि सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे. अ, स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून सुधाकर सरांनी आपल्याला एवढा वेळ दिला आणि खरं तर कुठल्याही स्पर्धेला सामोरं जात असताना एक ती स्पर्धा ज्या स्पर्धकाने जिंकलेली आहे त्याचे अनुभव इतर कोणापेक्षाही खूप महत्त्वाचे ठरतात. कारण त्या प्रवासामध्ये
आलेल्या अनेक अडीअडचणी त्यांनी स्वतः फेस केलेल्या असतात आणि त्यांची सोल्युशन ऑलरेडी रेडीमेड त्यांच्याकडे असतात आणि आपण त्याच मार्गाने जात असताना आपल्याला नक्कीच त्यांच्या प्रवासाचा उपयोग होतो. तसंच आणि सुधाकर सर आता मुख्याधिकारी क्लास 1 आहेत. एम-पी-एस-सी राज्यसेवा 2021च्या परीक्षेत ते महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते. त्यांचा बराच वेळ तो प्रश्न येत होता. मी मेसेज पण टाकला होता. अ, तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये सुधाकर सरांचा प्रवास हा खरं तर सर्वांसाठीच खूप असा प्रेरणादायी आहे. कारण 2009 पासून ती कन्सिस्टन्सी ठेवणं. आपल्याला 1 आठवडा लेक्चरला यायचं म्हटलं तरी किती मॅनेज करावं लागतं. सगळे सलग 7 दिवस लेक्चरला यायचं म्हटलं तरी आपल्याला जमत नाही आणि जवळपास 15 वर्षाचा कालखंड आणि या सगळ्यांच्यामध्ये तो अभ्यासामधला तोच उत्साह म्हणजे मी पाहिलेला आहे की 2009 चे सुधाकर सर आणि 2021-22 चे सुधाकर सर यांच्यामध्ये तो उत्साह तीळ मात्र कमी नव्हता. तर प्रत्येक अटेम्प्टमध्ये तो उत्साह वाढत होता. प्रवासामध्ये यश, अपयश ह्या सगळ्यांचा सामोरा करत त्या ह्या सगळ्यांचा संघर्ष करत ते स्वतः अतिशय भक्कम होत होते आणि त्याच्यामुळे तो अनुभव तुमच्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी असा आहे, की माणसाला जो स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं तर त्या पूर्ण करण्यासाठी किती चिवटपणा, किती चिकाटी त्यामध्ये असली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. ते त्यांनी तुम्हा सर्वांना सांगितलं. आता ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. पण त्यामध्ये त्या सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, की यशस्वी होताना स्वतःबद्दलचं आत्मचिंतन खूप महत्त्वाचं आहे. आपण कसे आहोत? जर आपण स्वतःलाच ओळखू शकलो नाही, तर इतरांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा काहीच उपयोग होत नाही. आपण बऱ्याचदा या शिक्षकाला विचारतो, त्याचं सांगा. मला तेच कळत नाही तुम्हाला खरं तर मला तो एक प्रश्न पडतो, की जिथून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे तिथे तुम्हाला प्रश्न पडत नाहीत. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडत नाहीत, की ज्या लोकांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे, ज्या लोकांनी त्यांचं यश सगळ्या जगाचं डोळं दिपवणारं आहे, तिथे तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडत नाहीत. खरं तर अशा यशस्वी लोकांच्याकडूनच आपल्याला प्रेरणा घेणं गरजेचं आहे, की नेमका त्यांनी बा कोणता मार्ग अवलंबलेला होता. हा मार्ग ज्यावेळेला आपण अ, त्यांचं अनुसरतो, त्यावेळेला बऱ्याचदा आपलं अर्धं कष्ट कमी झालेलं असतं. तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये लक्षात येतं, की त्यांची जी चिकाटी आहे, म्हणजे मी नेहमी सांगत असतो, नॉट मेअर टॅलेंट बट हार्ड वर्क अँड पर्सिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट. केवळ बुद्धिमत्ता नाही, परिश्रमाने चिकाटी चांगलं यश मिळवते. म्हणजे मला वाटतं 2009च्या त्यांच्या वह्या आज 2023 पर्यंत त्यांच्या जवळ आहेत. म्हणजे तेवढ्या नोट्स ते स्वतःच्या प्रत्येक म्हणजे त्यांच्या काही नोट्स आपल्या ॲप्लिकेशनवर पण आहेत. त्यांनी स्वतः काढलेल्या नोट्स आपल्या ॲप्लिकेशनवर पण आहेत. बघा ना तुम्ही त्यांच्या हँड रिटन नोट्स आहेत. तर हे सगळं पाहत असताना तुमच्या लक्षात त्याच्यामध्ये मगाशी जसं त्यांनी सांगितलं, की बाबांनो काय महत्त्वाचं आहे. एकदा प्रवासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. पण तो प्रवास सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे नोट्स काढणं. तुमच्या सर्वांना पटकन असं इन्स्टंट सक्सेस पाहिजे. आता जागृती म्हणाली, की 3-4 महिनेच राहिलेत. मग 3-4 महिन्यात हे करू, ते करू, ते करू. या 3-4 महिन्यात आपला प्रवास नाही संपणार. म्हणजे आता तुम्ही कंबाईनची तयारी करताय. आता जरी तुम्हाला वाटत असलं, की मला एस-टी-आय व्हायचंय, ए-एस-ओ व्हायचंय. पण एस-टी-आय झाल्यानंतर नाही स्वस्त बसत आपण. एस-टी-आय झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरची स्वप्न पडायला लागतात आणि त्यावेळेला तो प्रवास आपला थांबत नाही. त्याच्यामुळे अ, असं ते पटकन असं इन्स्टंट इफेक्टवालं असं काही न लक्षात घेता, जे काही आपण करू ते काँक्रीट असलं पाहिजे. ते ज्ञान मजबूत असलं पाहिजे. हे सगळं त्यांच्या ह्याच्यावरून जाणवलं. खरं तर तुम्ही बिचारे सकाळी 7 वाजल्यापासून बसलाय. नाश्त्यालाही ब्रेक दिला नव्हता आणि त्याच्यामुळे मी खरं तर हे आवर्त घेतो. पुन्हा एकदा मनापासून सुधाकर सरांचे आभार मानतो, की हे त्यांचं लेक्चर सगळ्यांनाच खूप प्रेरणादायी ठरेल आणि आता ते मुंबईपासून जवळच त्यांचं पोस्टिंग झालंय. त्यामुळे आपल्याला जेव्हा गरज लागेल, तेव्हा आपण नक्की हाक मारू. पण मगाशी जसं सांगितलं, तुमच्याकडे देणारे खूप आहेत रे. फक्त तुमची ओंजळ मोठी करा. अडचण ती झाली आहे. आज तुम्ही बघताय, आज आत्ताच खंदारे सर औरंगाबादवरून लेक्चरला आलेत. ते शिंदे सर कुठून लातूरवरून लेक्चरला येतात. पुढच्या आठवड्यात जयदीप पाटील सर जळगाववरून लेक्चरला येणार आहेत. सुधाकर सर तेवढं सगळं काम सोडून इथपर्यंत आलेले आहेत. पण खरंच आपली झोळी तर फाटकी नाही ना, हा थोडासा विचार करा आणि प्रत्येकाने ज्या गोष्टी आपण मिळतायत त्या खूप सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करा.
पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो की अर्जंट मेसेज असताना सुद्धा तुम्ही सगळेजण जॉईन झालात. खरं तर तुम्ही बिझी असता लोक सगळे, पण तरी तुम्ही लेक्चर जॉईन केलं, त्याच्याबद्दल तुमचेही आभार. चालेल, थांबूया. अजून नक्की काही प्रश्न नाही आहेत? तुला काहीतरी विचारायचंय? तुला काहीतरी विचारायचंय? विचार. काही असं नका, काही शंका असतील तरी विचारा. म्हणजे मला असं वाटतंय, मला तुझा चेहरा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, कदाचित विचार. हा, बोल ना, नक्की. सृष्टी, जीएस अभ्यास कसा कव्हर करायचा? हे मोठा प्रश्न आपला आवडतो सुटायचा. फक्त एकच मिनिट. हा, चालेल. आणि तुमच्या सर्वांचे, ऑनलाईनच्याही सर्व विद्यार्थ्यांचे आभार. तुम्हाला ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना काही प्रश्न नाही आहेत ना? ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न नाही आहेत ना? चला, ओके, थँक्यू. पुढचं लेक्चर लगेच 2 वाजता असणार आहे. तर त्याची लिंक पाठवली जाईल ऍप्लिकेशन ग्रुपवर.